नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आई जगदंब, आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णासाहेब साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वाल्मिक ऋषीचे पावन स्पर्शाने झाले वाल्ल्या गावामध्ये या ठिकाणी एक सांगावं घेऊन आम्ही मतदारसंघातून पूर्णपणे सगळेजण या ठिकाणी आलोय. नेरेपासून निघालेली ही सांगावा प्रत्येक गावातून घेऊन या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी हा सांगावा घेऊन आलोय की या ठिकाणी कमळ आलंय आणि कमळ येणारच. हा सांगावा घेऊन या ठिकाणी आलोय. त्यामध्ये सर्वात मोठा आणि मोलाचा वाटा हा वाल्हेकरांचा असणार आहे हेही या ठिकाणी मी सांगायला आलोय. की खरं तर हे सांगत असताना सर मी एवढी नावं पहिलीच वेळ घेतली, पण अगदी सगळे महापुरुषांची नावं घेतली, यांना वंदन केले. याचं कारण असं की अलीकडे सेक्युलर आणि नॉन सेक्युलर प्रचंड मोठे डिबेट भाषणाच्या माध्यमातून चाललंय. म्हणजे मलाही खरं समजून घ्यायचंय की सेक्युलरिझम नक्की काय असतं आणि नॉन सेक्युलरिझम नक्की काय असतं. परंतु वास्तव हे आहे की भारताच्या राजकारणाला प्रचंड मोठी कीड लागली आणि त्यामध्ये सेक्युलर नॉन सेक्युलर मुद्दे खरंच बाजूला पडले. कारण प्रत्येक भाषणामध्ये मी अलीकडच्या काळात गेले 7-8 दिवसामध्ये पाहतोय की याच्यावरच डिबेट चालला. त्याच्यावर सविस्तर आपण बोलतालच, पण नक्की बोलावं असं माझी अपेक्षा आहे. कारण प्रचंड प्रमाणात, कारण राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीमध्ये सामील आहे आणि त्यांनी त्यांची सेक्युलरिझमची व्याख्या जपून ठेवली असं मला निश्चितपणे वाटतंय. मग संजय जगताप हे माझे आमदार, हे या तालुक्याचे माझे आमदार जर भाजप बरोबर गेले आणि त्यांची ओळख त्यांनी तशीच शाबूत ठेवली तर ते नॉन सेक्युलर झाले. त्यामुळे मला निश्चितपणे सांगायचं की हा डिबेटचा विषय सेक्युलर नॉन सेक्युलर हा आपण निश्चितपणे बोलूच. परंतु या ठिकाणी सामान्य कुटुंबातले उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिलेले आहे. त्यामध्ये माझे सहकारी आणि माझ्याबरोबर सदस्य म्हणून काम करणारे संदीपजी धायगुडे यांची सुविध पत्नी सीमाताई संदीप धायगुडे. या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. गेल्या 20-25 वर्षापासून निरेच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या सक्रिय जडणघडणीमध्ये आर्थिक उलाढालीमध्ये प्रचंड मोठा सिंहाचा वाटा या कुटुंबाचा त्या ठिकाणी आहे. आणि त्याचे उदाहरण तुम्हाला देतो की शासनाकडून रस्त्याची परमिशन, सर अजून एक त्याचं उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये गॅसच्या संदर्भात निश्चितपणे बोलता, परंतु कोळी वस्तीवर 2021 साली जेव्हा निवडणूक झाली आणि 2022 साली रस्त्याचा प्रचंड मोठा घन प्रश्न निर्माण झाला. त्या ठिकाणी कोळी वस्तीवर रस्ता करायचा होता. रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतला तो रस्ता खरेदी करण्यासाठी सीओ साहेबांकडून परमिशन मिळत नव्हती, कारण तो येणे नसल्या कारणाने शेती रस्ता घेण्यासाठी परमिशन मिळत नव्हती. 8 लाखाचा रस्ता तो होता साधारण. ग्रामपंचायतला जड नव्हतं, ग्रामपंचायत घेऊ शकत होती. परंतु तो रस्ता घेत असताना त्या ठिकाणी अडचण आल्यानंतर या कुटुंबाने पदरच्या पैशाने तो रस्ता खरेदी करून कोळी वस्तीकरांसाठी वाट मोकळी केली. असं हे कुटुंबातले एक सामान्य कुटुंबातले उमेदवार सौ सीमाताई संदीप धायगुडे या ठिकाणी संजय सरने दिले. त्याचबरोबर सर निश्चितपणे, आता संदीपने सांगितलं, सर निश्चितपणे कोविड काळातलं त्यांचं योगदानही निश्चितपणे सांगतील. त्याचबरोबर आमच्या काळातल्या दुसरे उमेदवार पंचायत समितीच्या सौ वंदनाताई बाळासाहेब भोसले. वंदनाताई ग्रामपंचायत निराश तक्रारचे माजी उपसरपंच आहेत. बाळासाहेब भोसले ग्रामपंचायत निराश तक्रारचे माजी उपसरपंच आहेत आणि ती त्यांची कन्या होती जी आता PSI म्हणून तिचं सिलेक्शन झालं. ती ग्रामपंचायतची माजी सहकारी पाठीमागच्या बॉडीमध्ये होती. इतका दांडगा अनुभव ग्रामपंचायतच्या बारकाईसारी कामकाजाचा आहे. आणि तुम्ही म्हणजे तुम्हालाही ज्ञात असेल की ग्रामपंचायत निराशयुक्तावर थोडाफार विकास झाला असं मी स्वतः समजतो. थोडाफार झालाय, विकास अजून परिपूर्ण झालेला नाही. या विकासामध्ये मोलाचा वाटा असलेले हे 2 कुटुंब. आणि तिसऱ्या गणातला आपला उमेदवार जे खरं तर माजी सैनिक भाग्यवानजी मस्के, आमचे मित्र आणि हरिभक्त पारायण भाग्यवानजी मस्के यांच्या सुविध पत्नी सीमाताई भाग्यवान मस्के यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली. सामान्य कुटुंबातले हेही कुटुंब सामान्य कुटुंबातले. आणि त्यांनी सांगितलं शिस्तीचं पालन करणार. खरं माजी सैनिक आहे म्हणल्यानंतर त्यांच्या पुढे एखाद्या जर भविष्यवाणीला बसवलं, एखाद्या देवऋषीला बसवलं तर तो आरामात सांगेल की काय हे शिस्त आहे, हे अगदी काटेकोरपणे काम करतात. आणि त्यांची तळमळ मी त्या ठिकाणी बघितली.
ते काम करत असताना त्यांची खरंच की सर मला आश्चर्य वाटलं की त्या 1-2 दिवसातनं त्यांचा एकदा फोन येतो की मला या विषयावर आपल्याला गावासाठी काय करता येईल, त्या विषयावर गावासाठी काय करता येईल. इतकी प्रचंड तळमळ असलेली आणि सामान्य कुटुंब असलेली परंतु दीर्घ काळाचा अनुभव समाजसेवेचा असलेली ही सगळे कुटुंब. कारण सरांचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे ते वैशिष्ट्य खरं 2008 सालापासून मी सरांबरोबर काम करतोय. सरांचं एक वैशिष्ट्य आहे की सरांच्या व्यासपीठावर पांढरी पेज पुढारी नसतेच, सगळे सामान्य कार्यकर्ते असतात. अडचण मग अशी होती की व्यासपीठावर बसल्यानंतर जर भाषण करायची म्हटलं तर भाषणाला माणसंच नसतं, सगळे सामान्य कार्यकर्ते असतात, मोडके बोलणारे असतात, परंतु अगदी मनापासून तळमळ असते आणि ते विचार त्या ठिकाणी करत असते. आपल्या आडाचवडीचे मनापासून कौतुक या ठिकाणी करतो की खरं तर आडाचवडीचं मनापासून कौतुक करतो. कारण कसं आहे की एखाद्याने जर आपल्याला सांगितलं की तुमच्या गावचा विकास झाला, पण आपल्याही पेक्षा चांगला विकास जर एखाद्या गावचा झाला असेल तर आडाचवडीचं खरंच कौतुक करतो. अख्ख्या महाराष्ट्रावर आणि सोशल मीडियाने अख्ख्या देशभर आणि अख्ख्या जगात आडाचवडीचं नाव केलं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. आणि निश्चितपणे एक ग्वाही देतो की भाग्यवान जे असतील सरांच्या माध्यमातून त्या गाण्यातून गुळूंचे असेल, राग असेल, कर्णालावडे असेल, कोंडेवाडे असेल, जवळागण असेल, दवणीमाळा असेल, परत तुमचं सापुर्डे असेल, या ठिकाणी प्रचंड बहुमत घेऊन निवडून निश्चितपणे कोळवेरे असेल. खरं तर खैरे साहेबांनी आता खैरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विस्तृतपणे खरं तर आता मांडणी केली की त्याही गाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही प्रश्न भेडसावते. तुम्हाला नोकरीचे प्रश्न असतील, एमआयडीचे शिक्षणाचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतील. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं या गाण्यामध्ये आता सध्या या गाण्यामध्ये कचरा निर्मूलनाचा विषय असेल, खूप मोठ्या प्रमाणावर भेडसत असेल. परंतु एक ग्वाही निश्चितपणे देतो की वाल्ला ग्रामपंचायत असेल व 12 वाड्या असतील यांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये किंवा 7 तारखेला प्रचंड बहुमताने कमलाच्या चित्रावर शिक्का मारा. तुम्हाला मी ग्वाही देतो की सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेवढी लोक तुम्हाला मतं मागायला आलोय त्या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध डीपीआर तयार करून ग्रामपंचायत वाड्या वस्त्यांचा विकास काय असतो आणि 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने विकास असतो हे दाखवण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी मी करेन. मी असं म्हणत नाही वाल्ल्याचा विकास झाला नाही, हे वाल्लेकरांनीच ठरवावं. मी त्यामध्ये अजिबात काही बोलणार नाही. मला टीका खरंच कुणावर करायची नाही, मी कधी टीकाही करत नाही. मी सकारात्मक दृष्टी ठेवणारा माणूस आहे. परंतु वाल्ल्या गावचा विकास, वाड्यावाड्यांचा विकास करायचा असेल, पिंपऱ्याचा विकास करायचा असेल, नेरेचा काय राहिलेला विकास करायचा असेल तर निश्चितपणे हे दिलेले उमेदवार असतील, भाग्यवंतची मस्के असतील की त्या गावातला विकास करायचा असेल, सरांच्या मार्गदर्शनाखाली, सरांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला खूप मोठे, कारण विमानतळावरून गुंजवणी बोला की तेवढा मोठा नाही, ते निश्चितपणे सर्व त्या ठिकाणी विस्तृतपणे बोलतील. या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलोय की आपण येणाऱ्या 7 तारखेला कमलाच्या चित्रावर शिक्का मारून, मी जसं सांगितलं की विजय हा वाल्लेकरांनीच ठरवणार आहे आणि वाल्ल्याच्या मतावरच प्रचंड मोठ्या संख्येने कमलाचे 3 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील अशी आशा मी या ठिकाणी बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो की तुम्ही निवड केल्यानंतर ती निवड पुढच्या 5 वर्षात 7 ठरेल एवढा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे आलो. पुनश्च एकदा सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला कमलाच्या चित्रावर शिक्का मारा आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या. आणि मी मला बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.